माझं नाव विनोद भीमराव धुरंदर आहे। मी मला इलिगल काम सांगितले होते करायला, पण मी आणि मला माझ्यावर हात उचलून इन्स्ट्रक्शन दिले होते, तर मी तक्रार केले होते माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये। पण त्या तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर खूप प्रेशर टाकलं होतं। मी तक्रार मागे न घेतल्यामुळे मग पुढे चालून या लोकांनी माझे म्हणजे विनोद धुरंदर सिनियर सेक्शन इंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शनचे फ्रॉड इलिगल ड्युटी रोस्टर कागदपत्र बनवून षडयंत्र करून याच्या बेसवर माझा 1.5 वर्षाचा पगार हा मला नाही दिला। आणि पुढे चालून माननीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगच्या माध्यमाने एन्क्वायरी झाली, त्याच्यामध्ये मी जिंकलो, मी खरा निघालो सिनियर सेक्शन इंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन। त्याच्यानंतर मला पगार देण्यासाठी या लोकांनी काय केलं की कुर्लामध्ये BKC कुर्ला ट्रायडन हॉटेलमध्ये मला प्रिन्सिपल CPO रेल्वेचे त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही तक्रार मागे घेसाल तरच तुमचा हा 1.5 वर्षाचा जो पगार आहे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 18 लाख रुपये हा मी तुम्हाला देऊ। आणि माझ्याकडून ते मी लिहून घेतलं, कारण माझा 1.5 वर्ष मला पगार नव्हता, तर माझी 1-1 रुपयासाठी मी मोहताज झालो होतो। मी लिहून दिला, पण लिहून दिल्यानंतर माझी फसवणूक गेली। 1 महिन्यामध्ये देणार बोलले होते आणि दिली नाही, तर त्याच्यानंतर मी परत त्यांची तक्रार करायला लागलो। तर पुढे चालून या लोकांनी काय केलं, यांच्याच अंडरमध्ये रेल्वे स्कूल कल्याण येते, तर तिथं माझा मुलगा 3ऱ्या वर्गामध्ये शिकतो, 8 वर्षाचा होता त्यावेळेस तो, आणि 3ऱ्या वर्गामध्ये शिकत होता। तर त्याच्यासोबत भेदभाव करून माझा राग त्याच्यावर काढत होते, त्याला मारहाण करत होते, बिना गलतीने त्याला मारत होते। तर या बाबतीमध्ये ऑलरेडी एक FIR झालेली आहे। आता मी माननीय प्रधानमंत्रीजी आणि माननीय राष्ट्रपतीजी यांना रिक्वेस्ट करतो की हे जे फ्रॉड डॉक्युमेंट जे बनवण्यात आलेले आहे, अनिल डागर या व्यक्तीने बनवले, स्वतःच बनवले, स्वतःच मंजुरी दिली, स्वतःच इश्यू करून टाकले, त्याचं पण नाव त्याच्यामध्ये आहे, माझं पण नाव त्याच्यामध्ये आहे। आणि हे फ्रॉड डॉक्युमेंट माननीय प्रधानमंत्री कार्यालय PMOPG/E/2020/0919802 आणि माननीय राष्ट्रपती कार्यालयामधून PRSEC/E/2020/23086 या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमाने ऑनलाईन मला हे फ्रॉड डॉक्युमेंट मला मिळालेले आहे। मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी रिक्वेस्ट करतो हात जोडून आणि राष्ट्रपतीजी की हे जे फ्रॉड डॉक्युमेंट बनवणारे ही जी गँग आहे ज्याच्या माध्यमाने फ्रॉड डॉक्युमेंट बनवून षडयंत्र करून जे मला लुटलं, यांच्यावर तुम्ही कारवाई करावी आणि माझे जे 18 ते 20 लाख रुपये ते मला मिळत यावे। साऊथ ईस्ट सेक्शनचा जो एरिया आहे 12 रेल्वे स्टेशन, तिथं OFC रूम मध्ये, बाकीच्या टेलिकॉम रूम मध्ये इलेक्ट्रिक ट्यूबलाईट लावा, पण बिल तुम्ही झेरॉक्स द्या, हे इलिगल काम होतं। तर हे मी कोणत्या कायद्यात करणार, तर या बाबतीमध्ये मी त्यांना विचारणा केली होती। पण त्याच्यानंतर 26 जानेवारी 2018ला माननीय फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा कार्यक्रम होता नेरळ ते माथेरान झेंडा दाखवण्यावरती ट्रेन चालू करण्यासाठी नेरळवरून। तर त्या नेरळला माझ्यावर हात उचलून इन्स्ट्रक्शन दिले होते माझ्या अधिकाऱ्यांनी, तर त्याविषयी मी त्यांची विरुद्ध तक्रार केली होती। मग ही तक्रार केल्यानंतर या तक्रारला मागे घेण्यासाठी या लोकांनी षडयंत्र करणं चालू केलं, माझ्यावर बहिष्कार टाकणं चालू केला। पोलिसांना, माननीय प्रधानमंत्री, माननीय राष्ट्रपती सगळ्यांना यांनी माझ्या डेसिग्नेशन विषयी खोटी माहिती दिली। मी सिनियर सेक्शन टेलिकॉम कल्याण म्हणून, जबकि मी खरा सिनियर सेक्शन टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन निघालो आणि माझ्या विरुद्ध लोकांना भडकवत होते। तर आता एन्क्वायरी मध्ये मी सिनियर सेक्शन इंजिनियर टेलिकॉम साऊथ ईस्ट सेक्शन निघालो, हे प्रूव्ह झालेलं आहे। तो आता जो माझा सन्मान जो हरवलेला आहे तो आता मला वापस मिळण्यात यावा आणि माझे जे 18 ते 20 लाख रुपये जे हे लुटलेले अशा पद्धतीने फ्रॉड डॉक्युमेंट बनवून षडयंत्र करून, तर हे मला माझे पैसे मिळण्यात यावे आणि माझ्या मुलावर जो अन्याय होत आहे तो थांबण्यात यावा, अशी मी माननीय प्रधानमंत्रीजीची रिक्वेस्ट करतोय।